प्रचंड गडगडाट झाला आणि आणि अचानक पायरीवर प्रकाश लुप्त झाला। हे कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? मला इथे काहीच चाहूल कशी लागली नाही। कसं शक्य आहे? मला असं वाटतंय त्या मीराने नक्की काहीतरी केलं असणार आहे। मीरा मनुष्य आहे, दैवी चमत्कार ती एकटी करू शकत नाही। मग त्या महागौरीने तिला साथ दिलेली असणार आहे। कालकाया कुठे आहे? काल काय? हे सगळं घडत असताना मी त्याला मीराच्या रूम मध्ये पाठवलं, म्हणजे त्याच्या मार्फत नक्की काय घडलं याची आपल्याला माहिती मिळू शकेल। नाही मंजिरी, नक्कीच काहीतरी वेगळं घडतंय। आपण जे ठरवलं नाही ते घडू शकतं। ऐक, कालकायाला मीरा समोर जाऊ देऊ नकोस। तत्काळ जा, त्याला थांबव, त्याला पुन्हा त्याच्या जागेवर पाठवून दे। मंजिरी, विचार करत बसू नकोस, लवकर जा, लवकर जा। हो, जाते। ताई, आज सगळे योग नीट जुळून आलेत। आपल्याला आजी भेटली आणि तिनेच हा मार्ग आपल्याला दाखवलाय। म्हणूनच आज हा दैवी खंजीर आपल्या हातात आहे। वेदाचे बाबा पुण्याला गेलेत, ते घरी नाही आहेत। याचाच अर्थ तो राक्षसी अथर्व घरात येण्याचा नक्की प्रयत्न करणार। आज त्या मायावी राक्षसाचा अंत होणार। हो मीरा, मलाही वाटतंय की सगळे योग नीट जुळून आले। पण मीरा, तुझ्या लक्षात आहे ना, हे काम अधीरपणे करायचं नाहीये, घाईघाईत करायचं नाहीये। ताई, मी संयमानेच करेन सगळं। आज मंजिरीचा हा डाव संपणार। मला वाटलंच होतं, हा मायावी अथर्व इथेच असणार। कुठे गेली होतीस मीरा? तुला कॉल्स येत होते, फोन ठेवत जा सोबत। तुम्ही पुण्याला जाणार होतात ना? मग इथे कसे आलात? हो, ते एका क्लायंटची फ्लाईट मिस झाली, सो घरीच मीटिंग करायची ऑनलाईन असं ठरलंय। हा साफ खोटं बोलतोय आणि अगदी वेदाच्या बाबांसारखा वागतोय। एखादा माणूस इतका हुबेहूब कसा असू शकतो? मीरा, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला आणशील का? आणि ऐक ना, माझ्या डोळ्यात काहीतरी गेल्यासारखं वाटतंय, मला काहीतरी टोचतंय, एकदा बघतेस का? मीरा, आता घाबरू नकोस, हीच संधी आहे। हा वेदाच्या बाबांसारखा दिसतोय, पण हे वेदाचे बाबा नाहीयेत। हाच तो मायावी राक्षस आहे आणि आज याला संपवावंच लागेल।
बघतेस ना? हो बघते. मला भीती का वाटतेय? नाही मीरा, तुला असं घाबरून चालणार नाही. याच्याकडे कितीही मायावी शक्ती असल्या तरी तुझ्याकडे देवी आईचा आशीर्वाद आहे मीरा, आणि तिने दिलेला हा दैवी खंजीर सुद्धा आहे. बरं वाटतं आता. कचरा निघाला वाटतं. थँक्यू. आज वेदाला कॉल केला होता मी. तिची आठवण येत होती. साहजिक आहे, मनात तुझाही विचार आला. तुला मिस करत होतो मी. सो मी सरळ घरी निघून आलो. मी तुझ्या गोड शब्दांना अजिबात भुलणार नाहीये. तू आता शेवटचे श्वास मोजायला सुरुवात कर. मला माहिती आहे मीरा, आपल्यात गैरसमज चालू आहेत, मिसअंडरस्टँडिंग्स होत आहेत. पण ह्यापूर्वी मला असं कधीच जाणवलं नाही मीरा. तुझ्या स्पर्शात मला परकेपणा जाणवतो. कदाचित तुझ्या मनात असं काहीच नसेल, पण आय कॅन फील दॅट. एनिवे, माझ्याकडनं तुला हा परकेपणा कधीच जाणवणार नाही. मी असं कधीच होऊ देणार नाही. कधीच नाही.